तेव्हा मी आदरणीय दिलीपजी सर्वदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. विश्वकल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण, विश्वरत्न, सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. संस्थेच्या महासंरक्षक महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन. त्याप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याप्रमाणे संस्थेचे जे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, संस्थेचे रिपोर्टिंग चेअरमन या ठिकाणी सुभाजी जवंजाळे, त्याप्रमाणे हरीश रावलिया या सर्वांच्या कार्याला या ठिकाणी वंदन करून आज भंते धम्मानंद आणि त्यांचा पवित्र भिक्खू संघ यांना माझा पंचांग प्रणाम. आणि म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांच्या संस्कार विभाग सर्व शिबिरं राबवणं हे करणं हे काम पाहतात असे जिल्ह्याचे पिंपरी चिंचवड शहर शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय केंद्रीय शिक्षक भीमराव ढोबळे गुरुजी, त्याचप्रमाणे सरतापे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी डोळस साहेब आणि सर्वच या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी अतिशय चांगला पद्धतीनं या ठिकाणी जाधव साहेबांनी प्रत्येक वर्षी ते म्हणतात की आम्हाला अगोदर सांगतात ते जर श्रामदान शिबिर भरलं तर पहिल्यांदा माझ्याकडे भोजन तारीख द्यावी. आणि म्हणून खरी असताना बौद्ध धर्मामध्ये अतिशय दानाला महत्व आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या भिक्षू संघाला निमंत्रित केलं. या ठिकाणी सुग्रास असं भोजन या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचा भिक्षू संघ तृप्त झालाय. म्हणतात की एक भंतीला जर जेवण दिलं तर ते 1000 भंतीला पोहोचलं जातं. जवळजवळ 11,000 भंतीला भोजन दिल्यासारखं होतं. हे पवित्र या ठिकाणी तुम्हाला आज पाहायला मिळाय आणि म्हणून आमच्या दादवताई म्हणतात पंचशिलेनं पवित्र नटलंय जीवन माझं पुर ग बाई, जीवन माझं पुर बुद्ध विहारावानी ग बाई, नटलंय माझं घर. बोला बुद्ध विहारावानी ग बाई, नटलंय माझं घर. या ठिकाणी धम्म समजून घेत असताना बुद्धिभूषण इंडिया या संस्थेच्या वतीनं हे श्रामदान शिबिर या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण आपल्याला धम्म समजला आम्ही फक्त बुद्ध नाही का, दिवसभर बुद्ध आणि संध्याकाळी बेशुद्ध ही परिस्थिती आज आहे. आम्ही फक्त नावाने बुद्ध म्हणतो आणि म्हणून खरे असताना आपण बौद्ध धर्माचं आचरण करतो का, आपण विहारात जातो का, आणि म्हणून घराघरात धम्म पोहोचण्याचं काम ही आमची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था करत आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे आता जे श्रामदान आहे ते श्रामदान होऊन पुन्हा धम्माचा प्रसाराने प्रसार करतील अशा आम्ही आशा बाळगतोय. बघूया काय होतंय ते आपण पुढे बघणार. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की या ठिकाणी धम्म आपण समजून घेतला पाहिजे. धम्म म्हणजे या ठिकाणी कायेनं वाचेनं मनानं सुद्धा असतं म्हणजे धम्म. काया म्हणजे काय, शरीर म्हणजे शरीराने कुठलेही पाप करता कामा नये. या ठिकाणी वाचेनं वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे, वाणीने चांगलं बोललं पाहिजे. हा धम्म आहे. धम्म म्हणजे पुस्तकात नाही, धम्म म्हणजे मूर्तीत नाही, धम्म म्हणजे या ठिकाणी विहारात नाही, तर धम्म कुठं आहे, धम्म आपल्या आचरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण आचरण सुद्धा ठेवलं पाहिजे. बौद्ध धर्माच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही बुद्ध कधी गुरुजी असतो, आम्ही मैतीला बुद्ध, बारशाला बुद्ध, लग्नाला बुद्ध आणि इतर वेळेस बेशुद्ध नाही का. आपल्याकडे जयंती होते, जयंतीत फक्त आम्ही 2 महिने जोरा जोरात जय भीम हमशो जो टकराएगा मिट्टी में मिला देगा का हो खरा गुरुजी नाही का. छाती वाजू वाजू मग किती बघता काय असतात त्या बघता काय सामील व्हा. बाबासाहेबांनी तुम्हाला हे सांगितलं. बाबासाहेबांनी तुम्हाला या जगातला सर्वात श्रेष्ठ सर्वात महान असा भगवान बुद्धाचा धम्म दिलाय. त्या धम्माचं आचरण जर केलं तर तुमचं कल्याणही कल्याण होणार आहे, मंगल ही मंगल होणार आहे. आणि म्हणून धम्म आपण समजून घेत असताना आपण धम्माच्या मार्गाने जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी धम्म समजून घेत असताना म्हणजे काया वाचा म्हणजे वाणीने चांगलं बोललं पाहिजे, वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे. पण वाणी आपली कशी आहे नाही का. पूर्वीची ढोबळे गुरुजी आपली नावं काय असायची, दगड्या धोंड्या खत्र्या फत्र्या केराबाई हिराबाई ताराबाई पाराबाई नाही का. पण बाबासाहेबांच्या पुण्यामुळं आज आपल्या नावात बदल झाला, आपल्या गावात बदल झाला, राहणीमानात बदल झाला. जाधव साहेब, नाहीतर आपण ही बिल्डिंग बांधू शकलो असतो का. कुणामुळं
तर फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला हा धर्म समजलेला आहे. आज आपण उच्च पदावर आहोत, चांगल्या कामाला आहोत, चांगली सर्व्हिस करत आहोत. तर ती ही सर्व पुण्याई कोणाची असेल तर ती फक्त कुठल्या देवाची, कुठल्या धर्माची, कुठल्या रूढीची, कुठल्या परंपरेची नाहीये, तर ती फक्त बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांमुळेच आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून वाणीने चांगलं बोललं पाहिजे, वाणी आपली स्वच्छ असली पाहिजे, वाणी आपली निर्मळ असली पाहिजे. कारण वाणी आपली बघा कशी आहे. आम्ही आता ढोबळेताई आम्ही नावं काय ठेवतो मुलींची, विशाखा, सुजाता, आम्रपाली, करुणा, नाही का, सौमित्रा, संगमित्रा. आणि बोलताना कसं बोलतो, काय ग करे करुणा नाव, काय ग आंबरे, तुम्ही नाही म्हणत, तू बाकीच्या लोकांनी सांगतो. मुलांची नावं ठेवतात, काय सिद्धार्थ, काय रे सिद्या, काय रे राहुल्या, काय रे गवत्या, नाही का, गव म्हणजे गवत झाले. तर म्हणजे नावं काय ठेवावी हे सुद्धा समजलं पाहिजे. आणि म्हणून जर बौद्धर्मीय नाव ठेवत असेल तर वाणीने आपण चांगलं म्हणजे खरंच आहे. नावं ठेवून काय फायदा नाही. नाहीतर बौद्धर्मी नाव ठेवतात सिद्धार्थ कुठं जेलमध्ये, सिद्धार्थ कुठं मेंटल हॉस्पिटलमध्ये, सिद्धार्थ कुठं दारूच्या दुकानावर, काय नावं ठेवण्यात आलं नाही त्याला. आणि म्हणून धम्म आपण समजून घेतला पाहिजे, धम्माच्या मार्गाने गेलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हेच आहे की जर नावं बौद्धर्मीय ठेवली तर नावाने उच्चार चांगला केला पाहिजे. पण नावं कधी ठेवतात ढोबळेताई, काही ठेवतात मुलांना. एका बाईनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं तेजस्विनी, माझ्यासारखी गोरेपान ढेकळात टाकली तर 8 दिवस सापडायचे नाही, आणि नाव तेजस्विनी, नाही का. म्हणजे काय नाव ठेवावे ठरवलं पाहिजे. एका बाईनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं उषा, आणि ती उषा मोठी झाली. उषा नांदायला गेली, आणि नांदायला गेल्याच्या नंतर त्यांच्या गावात एक कीर्तनकार आला होता, वाडग्यावर वस्तीवर राहिला. तर तिथे कीर्तन झालं, आणि त्या कीर्तनकाराला त्या वाड्यावरती झोपायला पाठवलं. आता झोपायला पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका रूम मध्ये दिला तो, त्यांनी कपडे वगैरे काढले आणि झोपायचा. तर तो म्हणला उषाला काय आहे का, काय म्हणला कीर्तनकार, उषाला काय आहे का. तिथे जी म्हातारी बसलेली होती ती मोठमोठ्याने रडायला लागली. परत म्हणला उशाला काय का, नंतर आपटच घ्यायला लागली. तो कीर्तनकार म्हणला माझं काहीतरी चुकलं, मी म्हणतो दुसऱ्या जागेवर. त्यांनी कपडे घातली आणि निघाला. मला जातो बाबा, इथं काय थांबणं बरोबर. म्हणलं का, म्हणलं का काय लागलं झाले. अहो म्हणलं तुम्ही सारखंच म्हणताय उशाला काय का. अहो काय झालं माहिती का, 4 वर्ष झालं आमच्या उशाचं लग्न झालंय, पण तिला अजून काय नाही. म्हणला तुमची उशाला काय होऊ द्या, मला मग उशा खालची उशी पाहिजे, तुमच्या उशाला हिरे द्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, नावं काय ठेवली तर त्या नावाचा उच्चार सुद्धा चांगला केला पाहिजे. म्हणजे वाणीने धम्म समजला पाहिजे. धम्म म्हणजे काया वाचा आणि मन हे सुद्धा असलं पाहिजे. आणि म्हणून खरी अर्थाला धर्माचं पालन आपण प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. जर तुम्हाला उपासक म्हणून घ्यायचं असेल, उपासिका म्हणून जर घ्यायचं असेल तर बौद्ध धर्माचं पालन केलं पाहिजे. नाहीतर तो आपण त्यांचा उपासक म्हणतो, हे ठिकाणी जमलेले सर्व उपासक मग किती संध्याकाळी पेतात ते काही माहित नाही, किती तंबाखू खातात आणि किती सिगरेट ओढतात, नाही का, आणि किती मिसरी लावतात हे काय आपण म्हणू शकत नाही, नाही का. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येक बौद्ध माणसाने, मी जास्त बोलणार नाही, तुम्ही मला पहिलेच बोल का दिसतोय, किती वेळ बोलतो किती वेळ नाही, मी जास्त नाही बोलणार, थोडक्यात बोलणार नाही, कारण आमच्या भिक्षू संघाला आराम करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त पंचशील थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण या ठिकाणी पंचशिलेच्या मार्गाने या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला पहिलं शील काय सांगितलं, पानाती पाता वेर म्हणे शिक्कापदांग समाधानी, म्हणजे मी प्राणहिंसा करणार नाही, प्राणहत्या करणार नाही, म्हणजे कुणाचा खून करणार नाही, कुणाला मर्डर करणार नाही, कुणाला मर्डर करणार सांगणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी मी करणार नाहीये. हे पहिलं शील आहे. दुसरं शील काय सांगितलं, आधी न जाणार वेर म्हणे शिक्कापदांग समाधानी, म्हणजे मी कुणाची चोरी करणार नाही, कुणाच्या चोरी करणाऱ्याला सोडवून आणणार नाही, चोरी करण्याच्या बाजूने साक्षी देणार नाही. आणि म्हणून त्याचे 5 प्रकार होतात. आणि म्हणून अशा प्रकारे हे शील सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. माता आणि भगिनी पंचशील आपण पाळलंच पाहिजे, तर तुम्हाला बौद्ध म्हणण्याचा अधिकार आहे, उपासिका म्हणण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आसाराम बापू कुठे आहे, गुरुजी ढोबळे गुरुजी जेलमध्ये. आता तेव्हा जामीन मिळाला म्हणतात, आता काय जामीन मिळाला नाही मिळाला, काय फायदा आहे का त्याचा. आसाराम कासाराम नाही का, हे सगळे बुवा बाबा हे ठोकून द्यायचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे बाबा मध्ये बाबा, माझा आंबेडकर बाबा, आणि बाकीचे बाबा सगळे खाट्यामध्ये राहा. साधूकार द्या बाबासाहेब मला या जगातला सर्वात श्रेष्ठ सर्वात महान असा धम्म कधी दिला, 14 ऑक्टोबर 1956 लाख लोकांसह धम्म दीक्षा घेतली. तेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा काय दिलं, 22 दिल्या, आणि त्यानंतर पंचशील दिलेल्या. आणि म्हणून खाली असताना 22च का दिल्यावर,
का दिल्या 22, 21 का नाही दिल्या, 23 का नाही दिल्या, 24 का नाही दिल्या, का दिल्या 22? कोण सांगताय? 22 का दिल्या? काय ते? 24 आहेत त्या. मग काय दिल्या? 22 का दिल्या? आर्य सत्य 4, अष्टांगिक मार्ग 8, 8 आणि 4 12 आणि 10 पारमिता किती झाल्या? 22. बाबासाहेबांनी बघा किती उद्देशून 22 प्रतिज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला जर बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर आपण प्रत्येकाने 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे, पंचशीलाचं पालन केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला हे पंचशील दिलं किंवा 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली कुणाच्या हस्ते? बंदेचंद्र नाही का? आणि मग बाबासाहेबांना म्हणले की माझ्या लोकांना मी आता धम्मदीक्षा देणार आहे. कारण हजारो वर्ष माझा समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडात देवधर्मात बुडालेला आहे. आणि म्हणून मी स्वतः म्हणून बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या एकेका पानावर लिहिल्या. 22 प्रतिज्ञा गबळे गुरुजी एका पानावर लिहिल्या, कारण एकाच पानावर सगळ्या बसल्या असत्या ना. पण 22 पानावर 22 प्रतिज्ञा. पत्रकारांनी प्रश्न विचारला की डॉक्टर आंबेडकर तुम्ही ह्या 22 पानावर 22 प्रतिज्ञा का लिहिल्या? तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले मी चष्मा काढून ह्यांची एकही ओळ माझ्या हातून चुकू नये म्हणून मी मोठमोठ्या अक्षरामध्ये 22 पानावर 22 प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याचं आपण खऱ्या अर्थानं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून हा धम्म आहे. धम्म म्हणजे 22 प्रतिज्ञा. आपण तिसऱ्यामध्ये येत होतो की या ठिकाणी 22 प्रतिज्ञेचं पालन करायचं. जे 22 प्रतिज्ञेचं पालन करत नाहीत त्याला उपासक म्हणू शकत नाहीत किंवा उपासिका म्हणत नाहीत. पण तरी आमचे लोक बोलता हे जमले सर्व उपासक आणि उपासिका. ते उपासिका होऊ शकतात का? कारण ते उपासिका कारण त्यांनी धम्म घेतलेला नाही, धम्माच्या मार्गाने जात नाही. आणि म्हणून तिसरा शील अतिशय महत्वाचा आहे. कामे शुभेच्छाचारा वेरमणी शिक्कापदं समादयामी. म्हणजे काम वाचण्यापासून ती अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी आपण पाहतो पेपर उघडला की आज 3-3 वर्षाच्या 4-4 मुलांच्या मुलींच्या बलात्कार होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. आपण पेपर उघडा रोज. आणि पंचशील डोळसाहेब फक्त बौद्धांनीच नव्हे तर तमाम जगातल्या मानव प्राणी जर पाळलं तर हे अन्याय अत्याचार होतील का? होणार नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पंचशील आपण या ठिकाणी पाळलं पाहिजे. नंतर 4थं शील आहे भूसा वादा वेरमणी. म्हणजे वाणी चांगली बोला, वाणी स्वच्छ ठेवा, वाणी निर्मळ करा. आणि शेवटचं शील तर अतिशय महत्वाचं आहे. काय? सुरा मेर म्हणजे ठाण वेरमणी नाही का? ढोबळेत आहे आपल्या गावाकडे उतरण असते बघा. उतरण माहिती का? उतरण कोणाकोणाला माहिती आहे? जुनी खरंच आहे. गाडग्याची उतरण पहिला मोठा डेरा, त्याच्यावर मोठा डेरा, त्याच्यावर मोठा अशी 5 गाडग्याची उतरण असते. तसं पंचशील हे सुद्धा एक प्रकारची उतरण आहे, 5 गाडग्याची आहे. कारण शेवटचा जर डेरा फुटला तर वरची शिला सगळी ढाकळली जातात. आणि म्हणून शेवटचं शिला अतिशय महत्वाचं आहे. सुरा वेर म्हणजे वाठाणा वेर म्हणे शिक्कापदं समादयामी. मग आमच्या भगिनी म्हणतील नाही का ढोबळे साहेब आम्हाला काय सांगताय बापड्यांना सांगा. पण तुम्ही सुद्धा जयंती असल्यावर का हो जाधव ताई चला ती मिरवणुकीला नाही का जायचं? काळ तोंड तरी झालं मग मला ती मिरवणुकीला नाही का? म्हणजे मिस्त्री खायची, मिस्त्री लावायची, कोण करायचं. आणि म्हणून हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे, त्याच्यापासून बाजूला राहिलं पाहिजे. शेवटचा शील अतिशय महत्वाचा आहे. हे जर शील पाळलं नाही, माणूस जर दारू पेला तर तो खून करू शकतो, दारू पेला तर तो मर्डर करू शकतो, दारू पेला तर तो खोटं बोलू शकतो, दारू पेला तर तो व्यभिचार करू शकतो. आणि हे सर्वांचं शिलाचं तो पालन करू शकत नाही. आणि म्हणून आमच्या प्रत्येक बौद्ध माणसाने पंचशिलाचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. परंतु दारूपासून मी फायदे सांगणार आहे. पहिला फायदा आहे दारूपासून. खरंच आहे. काय पहिला फायदा आहे? आपण आता उद्यापासून सुरुवात करू. काय पहिला फायदा आहे? दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात चोरी होत नाही, पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारा होत नाही. आणि तिसरा आहे दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रं चावत नाही. फायद्याच्या गोष्टी असते ना सगळ्या नाही का? म्हणजे का दारू पिणाऱ्याच्या घरात चोरी होत नाही. अगोदरच बायकोच्या घरात सगळं सोनं पितळाची भांडी घालते, चोराला काही येड लागलं का त्याच्या? दुसरं या ठिकाणी सांगितलं तो म्हातारा होत नाही. 15-16 वर्षापासूनच प्यायला सुरुवात केली की लय दिवस किती दिवस म्हणते 30-35 वर्ष ना तर चालत मुद्दा मी मग म्हातारा होतो का नाही? मग फायदा आहे का नाही? फायदा आहे. आणि शेवट म्हणजे दारू पिणाऱ्याला माणसाला कुत्रं चावत नाही.
का कुत्र गावच काय? कारण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की दारू पिणारा कुत्र बघा कधी सरळ इथे चालतं का? इकडून तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं, आणि दारू पिलेला माणूस इकडे आपल्या वस्तीत घरामध्ये यायला घराकडे, तर ते कसा येतो? आटोमाटे खेळतो, चोरपाटे खेळतच येतो ना, इकडून तिकडे इकडून तिकडे तिकडून इकडे, नाही का? मग समोर तिकडून कुत्रा आलेला आहे आणि इकडून तो दारू पिणारा माणूस आला आणि इकडून कुत्र चाललेला आहे. समोरासमोर दोघांची गाठभेट झाली तर त्या कुत्र्याला वाटतं आपलाच कोणतेही भाऊ नाही, त्याला ताबायचं. नाही का? फायदा आहे की नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं धम्म या ठिकाणी कर्मकांड करू नका, अंधश्रद्धा करू नका. एका गाथेमध्ये म्हटलंय माता पितृ पुत्रा संग हो अनाथ राजक म्हणता हित मंगलोत्तम. आणि म्हणून जाधव साहेबांच्या मुलांना आणि सुनबाईला मी सांगत आहे की वडिलांनी जे कार्य चालवलेलं आहे ते कार्य आपण अखंड चालू ठेवलं पाहिजे. बौद्ध धर्माच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. कारण हे सर्व जाधव साहेबांना समजलं की बाबासाहेबांमुळे आज आम्हाला हे सर्व काही वैभव या ठिकाणी मिळालेलं आहे, आणि तशा प्रकारे आपण आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. डोळ्यात गेल्यावर तुम्ही बुद्धीचं जेवण केलं आणि लाडूचं जेवण केलं तर मिळतं का आपल्याला? ते सर्वात होता नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याकडे प्रथा आहे अजूनही अंधश्रद्धा म्हणून सांगतो, आणि मग ह्या तिकडे थांबणार आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणी सकाळीच सगळं, नंतर बोधाचार्याला बोलवतात, पण अगोदर सकाळी सगळं घेऊन जातात. तो काय काय खाता असेल, काय काय पिता असेल, नाही का? दारू पिता असेल, बिडी ओढत असेल, भजी खात असेल, मच्छी खात असेल, काय असेल ते सगळं मांडतात, मांडतात. आणि प्रत्येक जण तो पाया पडतो, मी आईला चांगलं सांभाळेल, मी सगळ्या बहिणीचं लग्न करेल, सगळ्याला बघल, सगळ्याला माहित. पण तरी बॉम्बला कावळा काही शिवत नाही. मुलगा येतो, मी आईला सांभाळेल, मी असं करेन तसं करेन. कावळा काही शिवत नाही. कावळा का शिवत नाही? कावळा म्हणतो जरा तुम्ही बाजूला जा, मला या ठिकाणी हे होईल, थांबा जरा. आणि म्हणून असं सांगायचं फरक पद्धतीनं या ठिकाणी कावळा काही शिवत नाही. मग हळूच एक कावळा येतो, पुन्हा दुसरा कावळा येतो, पुन्हा तिसरा कावळा येतो. मग मला सांगा माता आणि भगिनी, माझा बाप जर मेला सरतापे गुरुजी तर एकच कावळा यायला पाहिजे ना. आणि 4-5 कावळा आल्यावर मग मम्मीला विचारावं लागेल, मम्मी हमको एक पप्पा थे 4 काशे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्यात 6वी आणि 7वी प्रतिज्ञा काय सांगितलेल्या आहे? मी पिंडदान करणार नाही किंवा राज्यपक्ष घालणार नाही. आणि म्हणून जिवंत असेल तोपर्यंत आई वडिलाला चांगलं सांभाळा, आई वडिलाला चांगलं बघा. हाच बौद्ध धर्म शिकवतो. धम्म म्हणजे काही अवघड नाही, धम्माचं त्या ठिकाणी आचरण करा. अशा प्रकारे आपल्याकडे जी अंधश्रद्धा असेल, घरात कुठले देवधर्म, शाही बाबा, अमका धमका, हे सगळे फोटो वगैरे आपण काढून टाकले पाहिजे. त्यांनी काही केलं नाही तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी केलं ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी हे कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या कार्यालाच पाहून घेतलं पाहिजे, नाही का? आणि म्हणून मी मग सांगितलं नाही का, बाबा साईबाबा अमक तमक सगळे देवधर्म आपल्या घरामध्ये असतात, नाही का? आणि आमच्या बहिणीला हात वर करा, हे भगिनीला सांगतो, मानसिक बहीण आहे, नाही का? जाधव ताई पुन्हा कोणाला गुरुवार आहेत, हात वर करा. माहिती खरं सांगा, मी नाही तर नाव सांगेल, मी देवऋषी भारतीय समेत. कोण धरतं गुरुवार? नाही, नक्की नाही सांगत नाही, तुम्ही धरताय पण. आणि म्हणून या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार काही धरू नका. मला सांगा गुरुजी, ताई डोबळेच आहे, तिथं गुरुवारचे उपास धरतात आणि संध्याकाळी लक्ष्मण पिऊन आल्यावर मग त्याचं रंग फेकल, ते टाक फेकल, हे करल. आणि म्हणून चांगलं चांगलं एकमेकाला पतीची सेवा करा. हा धम्म शिकवतो. धम्म म्हणजे, आणि म्हणून उपास तापास नवल हे तुम्ही काही करू नका. तुम्हाला जर उपवासच व्रत करायचं असेल तर प्रत्येक महिन्याची पौर्णिमेचं उपवासच या ठिकाणी प्रत्येक भगिनीने करायचंय, बांधवानी करायचंय. मंगळवार, तुळजापूर, अमक तमक, काळवाय, साळवाय हे सर्व थोताड आहे, ही सर्व काल्पनिक आहे. आणि जर तुम्हाला अंधश्रद्धा सोडायची असेल तर आपण भगवान बुद्धाच्या मार्गाने गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वात मानाचा भगवान बुद्धाचा धम्म दिलाय, त्या धम्माच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. निश्चितपणे जुन्या रूढी, जुन्या परंपरा ह्या सर्व टाकून द्या आणि फेकून द्या आणि मानव कल्याणाचा मार्ग सांगितलाय. बौद्ध धर्माचं आचरण करा. मी या ठिकाणी जास्त बोललो, पण माझी माणसं म्हणून, माझ्या लोकांसाठी म्हणून मी तुमच्यासाठी या ठिकाणी बोललेलो आहे.